जालन्यामधून परभणीला जाणाऱ्या एसटी बसेस आता थांबवण्यात आल्याचं कळतंय। परभणी जिंतूरला जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बसेस मंठा इथे थांबवण्यात आल्यात। परतूर अंबड आगारामधल्या परभणीकडे जाणाऱ्या 7 बसेसच्या फेऱ्या आता रद्द झालेल्या आहेत। परभणीमधलं वातावरण काहीसं संवेदनशील झालेलं आहे, आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे जालन्यामधून परभणीला जाणाऱ्या एसटी बसेस आता धावणार नाहीत। सध्या तरी या एसटी बसेस थांबवण्यात आलेल्या आहेत। परभणी आणि जिंतूरला जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बसेस सध्या तरी रद्द झाल्यात आणि या बसेस मंठा इथे थांबवण्यात आल्याचं कळतंय। परतूर आणि अंबड आगारामधल्या या बसेस होत्या ज्या परभणीकडे जायच्या। रवी मुंडे आमचे प्रतिनिधी अपडेट्स देत आहेत। रवी, परिस्थिती चिघळत चाललेली आहे परभणी जिल्ह्यातली। त्या अनुषंगाने एसटी महामंडळाने जालना किंवा आजूबाजूच्या आगारातील म्हणजे परतूर आणि अंबडच्या ज्या परभणी लगतच्या बाउंड्रीवरची गावं आहेत, त्या तालुके आहेत, त्या ठिकाणाहून जाणाऱ्या ज्या बस आहेत त्या मंठाजवळ थांबवलेल्या आहेत। त्या ठिकाणाहून काही पर्यायी व्यवस्था करून ती प्रवासी त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाणार आहे। अर्थात पुढची परिस्थिती चिघळत आहे, त्या अनुषंगाने ही खबरदारीची पावलं उचललेली आहेत। जालन्यातील नव्हे तर संभाजीनगर आणि त्या ठिकाणच्या काही येणाऱ्या गाड्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी थांबवल्याची माहिती मिळत आहे। जवळपास 7 बस फेऱ्या देखील जालन्यातल्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। पुढची परिस्थिती पाहूनच आता, कारण तिथे प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। परिस्थिती चिघळत असल्यामुळे एसटी महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे आणि पोलीस प्रशासनाच्या सहमतीने पुढील निर्णय घेतला जाईल असं देखील एसटी महामंडळाने कळवलेलं आहे। अगदी रवी, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे परभणीमधलं वातावरण काहीसं संवेदनशील झालंय, त्यामुळे शांतता राखण्याचं आवाहन आम्ही सुद्धा करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।